नाशिक जिल्ह्यात विशेषतः नाशिक शहरामध्ये महत्त्वाची समजली जाणारी शिक्षण संस्था म्हणजे कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेकडे पाहिलं जातं। 2 दिवसांवर या शिक्षण संस्थेची मतदान प्रक्रिया येऊन ठेपल्यानं यंदाच्या निवडणुकीत तब्बल 4 पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। परिवर्तन पॅनल, प्रगती पॅनल, क्रांतीवीर विकास पॅनल आणि नव ऊर्जा पॅनल असे 4 प्रमुख पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असून अनेक अपक्ष उमेदवारांचाही यात समावेश असल्यानं उमेदवारांची संख्या तब्बल 150च्या आसपास पोहोचली आहे। साधारणपणे 8000 मतदारसंख्या असलेल्या व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या प्रगती पॅनलकडून मोठ्या प्रमाणावर फेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या मात्र नुकत्याच विधान परिषदेवर निवडून आलेल्या पंकजा मुंडे यांचा फेक व्हिडिओ प्रगती पॅनलच्या समर्थकांकडून व्हायरल केला जात आहे। नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे। व्ही.एन. नाईक संस्थेच्या माध्यमातून हेमंत धात्रक अनेक वर्ष झाले खूप उत्कृष्ट काम करत आहेत। माझा त्यांचा वैयक्तिक परिचय आहे गेल्या 2 दशकांचा आणि अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले विविध क्षेत्रामध्ये, म्हणजे बँकिंग सेक्टर असेल, सहकार असेल, याच्याबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उत्तम असं काम करून दाखवलेलं आहे। व्ही.एन. नाईक संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेताना त्यांचं योगदान हे कधीच विसरता येणार नाही आणि हेमंत धात्रक यांना खूप खूप शुभेच्छा देते। त्यांच्या कामाबद्दल खूप कौतुक करते। भविष्यातही त्यांनी असंच काम व्ही.एन. नाईकच्या माध्यमातून करत राहावं अशा शुभेच्छा या निमित्ताने मी त्यांना देते। प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचं नाव वापरून आपण व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत निवडून येऊ असा विचार तर हेमंत धात्रक यांच्या प्रगती पॅनलने केला तर नसावा ना, अशी चर्चा सध्या सभासदांमधून रंगू लागली आहे। पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिवर्तन पॅनलच्या समर्थकांनी थेट पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। मात्र पंकजा मुंडे यांच्याऐवजी त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी हा फेक व्हिडिओ व्हायरल प्रकरणी काय भाष्य केले ते आपणच ऐकूयात। हॅलो हॅलो, हा ताई नाहीत आता, दादा बाहेर येता। दादा राहुल बोडके बोलतोय नाशिकवरून। हा बोला राहुलजी। ते ताईंची एक हा clip आला, viral होती. अनेकांचा निरोप आलाय, ताईंना निरोप पण दिलाय आम्ही हा. आणि यांनाही सांगितलंय की तो जुना व्हिडिओ त्यांनी त्याला एडिट केलेला आहे आणि एडिट करून तो व्हायरल केलाय त्यांनी। त्या व्हिडिओचा आणि आताच्या इलेक्शनचा काही संबंध नाहीये। तरी त्यांना आम्ही त्याची समज दिली आहे किंवा सांगतोय त्यांना 2 मिनिटात। हा आपण ते ताईंचं काहीतरी असे बोललं पाहिजे, ताई तो आला नाही व्हिडिओ। ठीक, काय झालंय, ताई नेमक्या आता महाराष्ट्रात इथं नव्हत्या, ताईंना आम्ही निरोप दिलाय, मला ताईंची सूचना आली की लगेच आम्ही खाली तसं करू। ठीक आहे, चालेल। दरम्यान पंकजा मुंडे यांचे व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेशी घनिष्ठ संबंध असून निवडणूक लढवणारे सर्व वंजारी समाजाचे उमेदवार असल्यानं आपण कोणत्याही एका पॅनलच्या पाठीशी नसल्याचा खुलासा पंकजा मुंडे यांना करावा लागला। मात्र अशा पद्धतीने फेक व्हिडिओ व्हायरल करून प्रगती पॅनलचे सर्वेसर्वा हेमंत धात्रक, तानाजी जायभावे हे निवडून येतील का हे अद्याप स्पष्ट नसलं तरी प्रगती पॅनलच्या उमेदवारांना असा एक व्हिडिओ का व्हायरल करावा लागला हा प्रश्न अनुत्तरित आहे।